ॐ सहनाववतु सहनो भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। प्रातस्मरामि हृदि संस्फुरदात्मतत्त्वं सच्चित्सुखं परमहंसगतिं तुर्यं यत्स्वप्नजागरसुषुप्तमवैति नित्यं तद्ब्रह्म निष्कलमहं न च भूतसंगः। शांतिपाठ माझ्याबरोबर म्हणा पाठून। ओम सहनाववतु सहनो भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांतिः शांतिः शांतिः। आता दुसराही म्हणा वाचून। ओम आप्यायन्तु ममांगानि वाक्प्राणचक्षुश्रोत्रम् अथो बलमिन्द्रियाणि च सर्वाणि सर्वं ब्रह्मोपनिषदं माहं ब्रह्म निराकुर्यां मा ब्रह्म निराकरोत्। अनिराकरणमस्तु अनिराकरणं मे अस्तु तदात्मनि निरते उपनिषत्सु धर्माः ते मयि सन्तु। ओम शांति शांति शांति। मंत्र नंबर 3 पासून वाचायचा आहे, कारण याचा संदर्भ पुढच्या विभागात आहे म्हणून। न तत्र चक्षुर्गच्छति न वाक् गच्छति नो मनो न विद्मो न विजानीमो यथैतदनुशिष्यात् अन्यदेव तद्विदितात् अथो अविदितादधि इति शुश्रमपूर्वेषां येनस्तद्व्याचचक्षिरे यद्वाचानभ्युदितं येन वागभ्युद्यते तदेव ब्रह्मत्वं विद्धि। नेदं यदिदमुपासते यन्मनसा न मनुते येनाहुर्मनोमतं तदेव ब्रह्मत्वं विद्धि। नेदं यदिदमुपासते यच्चक्षुषा न पश्यति येन चक्षुंषि पश्यति तदेव ब्रह्मत्वं विद्धि। नेदं यदिदमुपासते यच्छ्रोत्रेण न शृणोति येन श्रोत्रमिदं श्रुतं तदेव ब्रह्मत्वं विद्धि। नेदं यदिदमुपासते यत्प्राणेन न प्राणिति येन प्राणः प्रणीयते तदेव ब्रह्मत्वं विद्धि। नेदं यदिदमुपासते। इथपर्यंत एक प्रथम खंड संपला। त्यात सुरुवातीला विद्यार्थ्याचा किंवा जिज्ञासूचा प्रश्न विचारात घेऊन की माझे सगळे जे व्यक्तित्वाचे पैलू आहेत, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, प्राण आणि मन, हे स्वतःहून कार्यान्वित होण्यासाठी सामर्थ्यवान आहे की कशामुळे सामर्थ्यवान होऊन ते कार्य करतात, त्याच्यावर
प्रत्यक्ष उत्तर दिलं नाही डायरेक्टली, फक्त निर्देशिक शब्द दिलं की ते तू विचारलंस ते. मनाचं मन आहे, प्राणाचा प्राण आहे, कानाचा कान आहे, डोळ्याचा डोळा वगैरे वगैरे वगैरे. याचा अर्थ ह्या सगळ्या उपाधीपासून ते आत्मतत्व वेगळं आहे हे निर्देशित केलं ऋषींनी. आणि त्याप्रमाणे आपलं आत्मस्वरूप वेगळं आहे असं याच जन्मात तिथेच जाणून जो साधक त्याचं चिंतन करतो, त्याच्याशी समरस होतो, तोच याच देही याच डोळा मुक्तीचा सोहळा अनुभवतो. अस्मान लोकात प्रेत्य अमृता भवंती. आता जे आपण अहंकाराच्या शमोदीच्या स्तरावर आपण वावरतो, त्याच्या पलीकडे जाऊन आपल्या स्वरूपाचा तो साक्षात्कार करतो, इथपर्यंत गॅरंटी दिली. आणि तोच विषय अधिक थोडासा प्रगट रूपाने सांगत असताना, कारण आपल्याला एखादी वस्तू प्रगट झाल्यानंतर त्याच्या मागे कशाचा प्रभाव आहे तिकडे आपलं लक्ष राहू शकतं. बल्बमधून लाईट आल्यानंतर आपण मग विचारू शकतो की कशावर बल्बमधून लाईट आला, हीटरमधून उष्णता. आणि आपण बघतो की जड वस्तू स्वतःहून काही प्रकाशमान होऊ शकत नाही. टेलिस्कोपच्या द्वारा आपण कितीही दूरची वस्तू बघितली तर हे एक माध्यम आहे, पण टेलिस्कोपला जर विचारलं की तू काय बघतोय, ते काय म्हणणार नाही की मी नारळाचं झाड बघतोय म्हणून. तसे ह्या सगळ्या उपाधीच्या द्वारात आपण सगळे शब्द स्पर्श रूप रस गंधाचं ज्ञान घेतो. याचं कारण मनावर ते चैतन्य किंवा चित स्वरूप प्रथम प्रतिबिंबित होतो आणि त्याला म्हणतात चिदाभास अहंकार. आणि तो नेत्रातून कर्णातून बाहेर गेल्यानंतर त्याचा आकार घेतल्यानंतर आपल्याला मी जाणतो, मी पाहतो, मी ऐकतो, मी वास घेतो अशी वृत्ती होते. म्हणजे व्यावहारिक ज्ञान होत असताना देखील त्या चैतन्याची झोत त्या मनावर प्रतिबिंबित झाल्याशिवाय आपल्याला बाह्य ज्ञान होत नाही. आता एवढं स्पष्ट झालं. आपल्याला साक्षात्कार करायचा त्या चैतन्याचा. जे दिसतं ते नव्हे, पण ज्याच्यामुळे दिसतं ते. जे दृश्य आहे ते नव्हे, पण ज्याच्यामध्ये जो दृष्ट आहे तो. कारण यद दृष्टम तद नष्टम तद अल्पम तद दुःखम, की जे इदम प्रत्युरूप आहे हे आहे. आणि म्हणून ऋषींनी थोडंसं कडक शब्द सांगितलं का विद्यार्थ्यांनी काही ना काळ उपासना केली असते, आणि उपासनेला खूप महत्त्वाचं स्थान आहे. ज्यांनी आधी कर्माची उपासना किंवा भगवंताची भक्ती उपासना केली नसेल, निष्काम कर्म केला नसेल, तर त्याचं अंतःकरण शुद्ध होणार नाही. तो शुद्ध अंतःकरण करून होता शेवटच्या या दालनाशी दर्शनाच्या आत्मस्वरूपाच्या तिथे तयार आहे. त्याही बाबतीत ऋषींनी स्पष्ट केलं की ज्याला डोळे पाहू शकत नाही पण डोळ्याला पाहण्याचे सामर्थ्य ज्याच्यापासून मिळते तदेव ब्रह्म न इदम यदिदम उपासते. हे जे तू बघतोय दृश्यरूपाने ती काही नव्हे. कारण एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवली पाहिजे सिद्धांत रूपाने, की परमात्मा हा दृश्य नसून द्रष्टा आहे सगळ्याचा. तो सगळ्याचा द्रष्टा आहे, त्याचा कोणीही द्रष्टा नाही. तो सगळ्याचा ज्ञाता आहे, त्याला कोणीही ज्ञात करू शकत नाही. आणि म्हणून एक अत्यंत महत्त्वाचं सूत्र तुम्हाला सांगितलं होतं की ऋषींनी सांगितलं की त्या अवस्थेत ह्या सगळ्या उपाधीला कुठेही वाव नाही. न तत्र चक्षुर गच्छति न वाग गच्छति वगैरे. म्हणजे ते शुद्ध परमात्मा तो जे सच्चिदानंद स्वरूप आहे, ज्याला आकार विकार प्रकार आहे, त्याला आपण बघू शकतो. परता निर्गुणाचा संग धरीला जो आवडी जर करायचं असेल तर त्या ठिकाणी डोळ्याची पोच नाही, कानाने तू पाहण्याचा विषय नव्हे, वाचेने आपण त्याला फोनवर बोलल्यासारखं करू शकत नाही. कारण अविषयत्वात ही इज नॉट एन ऑब्जेक्ट बट ही इज द सब्जेक्ट. तो काही दृश्य नव्हे, पण तो सगळ्याचा ज्ञाता आहे. आणि दुसऱ्या उपनिषदात असंच म्हटलं आहे, विज्ञातारम अरे केन विजानिया. जो सगळ्याला विज्ञाता आहे, जाणणार, त्याला कोणी जाणायचं. इथपर्यंत आणून हा विद्यार्थी हे सगुण किंवा प्रगट रूपच समजू शकतो, त्याला अप्रगट किंवा अव्यक्त समजत नाही. आणि म्हणून जसं आपल्याला इलेक्ट्रिसिटीचं ज्ञान द्यायचं असेल तर प्रथम अंधकारात एखाद्याला बसून सांगावं लागेल की बघा आतापर्यंत लाईट नव्हता, आता स्विच ऑन केल्यानं तुम्हाला लाईट दिसतं. पण कोणी म्हणत असेल मला लाईटचं दर्शन घ्यायचं आहे, तर त्याला सांगावं लागेल बल्ब म्हणजे लाईट नव्हे, फिलामेंट म्हणजे लाईट नव्हे, त्याच्यानंतर वायर म्हणजे प्रकाश नव्हे, त्यातं असलेली स्विच म्हणजे नव्हे, आत्ता जे म्हणजे नीती करत सांगावं लागेल जे आहे ते.
आणि इतका करून खूपच तो ॲडॅमंट असला की नाही मला त्याचं दर्शनच घ्यायचं आहे, कशावरून त्याचा प्रभाव, आधी हात लावून बघ, होल्डर अगदी थंडगार असतो, त्याच्यात होल्डरमधला बल्ब बाजूला काढ, स्विच ऑन करून बघ, चटका बसेल. हा जो चटका बसतो तो ह्या होल्डरमुळे नव्हे, त्याच्या मागे शक्ती आहे त्या इलेक्ट्रिसिटी रूपी चैतन्याची. तसं आपण लोखंडाचा गोळा घेत असताना प्रथम बघा अत्यंत काळा कुट्ट असतो, आणि तो जर आपण अंधकारात ठेवला तर आपल्याला समजत देखील नाही की इथे एक लोखंडाचा गोल गोळा आहे. आता तोच जर आपण अग्नीच्या संपर्कात आणून त्याला तापवला, त्याची संपूर्ण चर्या बदलून जाते. पूर्वी काळा होता, आता एकदम लाल किंवा तांबडा भडक झालेला आहे. पूर्वी हात लावला असताना अत्यंत थंडगार होता, आता हात लावून बघा म्हणजे तुम्हाला त्याचा अर्थ लक्षात, म्हणजे आता उष्ण झाला तो. त्याच्यानंतर पूर्वी अंधारात ठेवला तर अंधारासारखाच अप्रकाश होता, म्हणजे अंधारूपच होता, डार्क होता. आता त्याचं मग आपल्याला दिसतं. आता याचा जर विचार केला की कशामुळं या काळ्या रंगाच्या याच्यात ते तांबडा रंग आला, त्याला उजेड देण्याची क्षमता आली, त्याच्यात उष्णता आली, हे तुम्ही सांगू शकता की हे त्याचे गुणधर्म नसून आपल्या अग्नीचे. तसंच आता हे सांगायचं आतापर्यंत की अधिक खुलून सांगितलं, कारण आणि खूप तुम्ही वाचा गुरुदेवांनी दिलेलं उदाहरण, त्या अल्लाउद्दीन खिलजीला पाहिजे होतं त्या पद्मिनीचं दर्शन. आता पूर्वीच्या काही राजपुत्री कधी बाहेर येत नव्हती, त्यातल्या दुसऱ्या प्रकारचे कोणी लक्ष असेल तर त्याला आपलं चेहरा दाखवत नव्हते. आता तिच्याबाबत तो खूपच ख्याती त्या बादशहाने ऐकली होती, पण मला कसं त्याचं दर्शन होईल म्हणे, ती महाराज ती बाहेर येत नाही. मग आता खूप काय करता येईल, तर मग आरशात तिचा चेहरा दाखवून सांगते, ही बाशी आहे पद्मिनी. आपण की एकदम मुलीचे लग्न करत असताना मुलाची पहिल्यांदा फोटोपासून सुरुवात होते. फोटो म्हणजे मुलगी किंवा मुलगा नव्हे, आणि मग हळूच मग तो सिलेक्शन करताना एक एक रिजेक्ट करत जातो, नेती नेती नेती. तसंच आहे वेदांत. आता दोनपैकी मग तो करता, आणि मग आता हे छान आहे, कधी कधी फोटो चांगले दिसते पण तिकडे नाही दिसत बरोबर. तसा तुम्ही आम्ही फोटोकॉपी आहे भगवंताची, जीव म्हणजे आणखी काय झेरॉक्स बस. पण मूळ कॉपी असल्याशिवाय झेरॉक्स होऊ शकत नाही, आलं का लक्षात. आणि कोणी आजकाल डॉक्युमेंटमध्ये मूळ कॉपी दाखवल्याशिवाय तुम्हाला ऑथेंटिक समजत नाही. तर तसं या ठिकाणी याला सगुणाचं रूप सांगितलं, पण हे जे सगुणाचं तू जे उपासना करत आहेत ते या पूर्ण स्वरूपात त्याची काहीही चलती नाही. न इदम यदिदम. इदम म्हणजे याला हे आपण जे म्हणतो, तसं की ते 13व्या अध्यायात इदम शब्द शरीराला वापरला. इदम शरीरम कौंतेय क्षेत्रमिती अभिधीयते. हे क्षेत्र आहे अनुभवाचं, पण या क्षेत्र विजानाती किंवा जानाती सहा क्षेत्रज्ञ इति तद्विदः आहू. म्हणजे हे क्षेत्र बाहेरचं जे अनुभवाचं क्षेत्र आहे, पाहणं ऐकणं वाद घेणं, त्यामागे मन आहे, मनाच्या मागे जे चैतन्य आहे त्याच्यामुळे चाललं आहे. त्याच्याशिवाय बाहेरचे व्यावहारिक ज्ञानाचे अनुभव देखील आपल्याला येत नाही, पण त्यात व्यावहारिक कुठली गोष्ट चालू शकत नाही. आतापर्यंत सांगून तुम्हाला समजेल अशा पद्धतीत सांगितलं. तुम्हाला नुसतं जर भाषांतर ऐकलं तर तुम्हाला समजण्यासारखं आहे की ज्याला डोळे बघू शकत नाही, पण डोळ्याला सामर्थ्य ज्याच्यापासून मिळतं त्याला म्हणतात ब्रह्म. पण हे नुसतं डोळ्यांनी जी बाहेर उपासना केली जाते नव्हे, जे श्रोतेन न शृणोती येन श्रुत्रमिदम श्रुतम, जे कानाने ऐकलं जाऊ शकत नाही पण कानाला ऐकण्याची क्षमता ज्याच्यापासून मिळते तदेव ब्रह्म. त्याच्यापेक्षा आणखी सूक्ष्म सांगितलं की वाचेने ज्याला आपण प्रकट करू शकत नाही, पण वाचेला जे प्रकटित करत असतं ते ब्रह्म. मन म्हणजे सगळ्या प्रश्नाचे उत्तर विवरणात्मक या भागात दिले त्यांनी. शेवट मनाचे भाग सांगितला, यन मनसा न म्हणून, कारण मन जरा सूक्ष्म आहे इंद्रियापेक्षा प्राणापेक्षा, पण ते नव्हे. ये नाहूर मनोमतम, ज्याच्यामुळं मन हे मतम म्हणजे कॉन्शियस होत असतं, जागृत होऊन आपल्याला चांगल्या वाईटाच्या भावना विचार देत असतात, पण ज्याच्यामुळे होतं ते. आणि शेवट प्राण देखील, प्राण म्हणजे देखील ते नव्हे की ज्याचं स्थूल रूप आहे श्वासोश्वास. आपल्याच्यात 5 प्रकारचे फिजिओलॉजिकल फंक्शन त्याच्यामुळे, आणि त्याच्यामुळे सगळं चाललं आहे. ह्या उपाधीमुळे ते नव्हे, त्या चैतन्यामुळे उपाधी काम करत आहे. उपाधी नसलं तरी चैतन्य राहू शकतं.
जसं उद्या बल्ब, इलेक्ट्रिसिटीचं काही हीटर, कूलर सगळे फोडून टाकले तर वीज तिथे पॉवर हाऊसमध्ये तशी त्याला सांगते. आणि म्हणून इदम यद उपासते, इदम न, हे जे हे इदम प्रत्ययरूप आहे हे दिसणार ते नव्हे. याचा अर्थ उपासनेच्या विरुद्ध आहे वेदांत असं नाही. गुरुदेवाचं ऐकत नाही की ज्यांनी काही काळ उपासना भक्ती केली नसेल त्यांनी नुसतं कोरडं ब्रह्मज्ञान ऐकलं तर त्याला काहीच समजणार नाही. तुम्हाला सांगतो ना, तो अधिकारीच होऊ शकत नाही. आला तर त्याला काहीतरी तत्वज्ञान समजण्यासारखं होईल, पण समजून कांतेचं समजण्याच्या आणि न समजण्याच्या पलीकडे आहे. आधी तुम्हाला वाक्य सांगितलं होतं काल, अंडरलाईन कर. अन्य देव तद विदिताद अथो अविदिताद अधि. इट इज समथिंग अदर दॅन द नोन अँड बियॉन्ड द अननोन. दोनच वृत्ती असतात की मी जाणतो आणि मी जाणत नाही. जाणीव नेणीव भगवंती नाही. फार मी अभंग ऐकला असेल तो, की मी जाणतो हा जसा विचार आहे तसा मी जाणत नाही हा देखील विचार आहे. भावात्मक विचार मी जाणतो आहे, अभावात्मक आहे मी जाणत नाही. पण त्याच्या मागे जे साक्षी तत्व आहे ते तसंच आहे. म्हणून त्याला आपण काहीही विषय करू शकत नाही. कधी कधी पोलीस डिपार्टमेंटमध्ये आपल्या मोठ्या साहेबाला नमस्कार करतात ते कॉन्स्टेबल, DSP आहे समजा. आता कपडे घालून असताना त्या कपड्याचे त्याला नमस्कार करतात. पण उद्या त्या DSPचा कपडा सुद्धा धोब्याकडे दिला आणि त्या पोलिसला आधीच 12 वाजता 1 वाजतापर्यंत ड्युटी द्याव रे, कपडे लिहा इस्त्री करे. तो आता चालतो, आधीच कंटाळा त्रासून जातो बिचारा. त्या काही नाही म्हणतात नाही, बॉसने ऑर्डर देते जातो. आता मला सांगा, त्या हँगरवर ठेवलेल्या कपड्याला तो नमस्कार करेल का? हे बाहेरचं सगळे हँगर आहे आपलं मोदी, आणि आपण हँगिंग करत आहोत. त्याच्यात काय करणार काय? त्याचं तुमचा तो स्वामी आहे, ते आत्मतत्व आहे, त्याच्यामुळे त्याला महत्व आहे. तो नसल्याचा काही उपयोग नाही. काढून टाकत त्याला, तो शिवाय दिली उलट. ही काय वेळ आहे का? आपण स्वतः जेवतात, मला 1 वाजता पाठवतात. म्हणून इवन प्राण देखील, हा जो काही प्राण देखील जो कार्य करतो तो देखील त्याच्याशिवाय कार्य करू शकत नाही. श्वासोश्वास इतकं सांगून आता गुरुने त्या क्लासमध्ये वर्गामध्ये बघितलं असेल की काही ना बरोबर लक्षात आलं की हे नॉट बाय ट्युशन बट बाय इंट्युशन. हे बाहेर शिकवून नाही, शिकवणी आपल्याला उपयोगाची पडते, पण शेवट ज्याचा त्यांनी साक्षात्कार केला पाहिजे. डोक्यावर हात ठेवून हडफड फडफड करून हे काय होऊ शकत नाही. कडे तुम्ही स्वप्नात असेल तर जागा कोण झालं पाहिजे? तुमची मिसेस, तुमचे मिस्टर. नो. तुम्हाला भूक लागली तर जेवण कोणी केलं पाहिजे? म्हणायला ठीक आहे की तुम्ही जेवले तर झालं, असं म्हणे ते बात नाही चलेगी. आणि हे जर जागा करायचं असेल तर हे श्रुती उपयोगाची आहे. एखादा अलार्म तसं आपल्याला आजपर्यंत किती लवकर उठला तुम्ही, ऐन वेळ आवाज आला की उठतो. तसंही इथून सुरुवात उत्तिष्ठत जागृत, उठा जागे व्हा. आपण पहिल्यांदा उठतच नाही, सकाळी क्लासला उठत नाही तर मग जागा होत नाही. आणि जागा त्याला तोपर्यंत प्राप्य वरांनी बोलतो. गुरुजनापासून जरा शिकून घ्या हे शास्त्र, त्याचा उपयोग आहे. शब्दानंच होतो, पण शब्दाला धरून राहायचं नाही, शब्दाने जे निर्देश ते इथपर्यंत ऋषीने आणलं. आणि हे सगळं समजलं त्याला. समजलं इतकंच नव्हतं, त्यांनी अंतर्दृष्टीने जे गुरुनी अनुभवलं ते त्यांनी अनुभवलेलं असा एखादा विद्यार्थी पाहिला असेल. बाकीचे अनेक विद्यार्थी आहे आणि त्याच्या चेहऱ्यावरच्या हावभाव पाहून, कारण कोणाला हे मागतो ज्याला तो इंटेलेक्च्युअल माणूस आहे त्याला एनुकोणी समजलं म्हणेल. पण वस्तू कशी आहे? समजणं आणि न समजण्याच्या पलीकडची, जाणीवेच्या पुढे, नेणीवेच्याही पुढे, आणि गुरु कृपे घेणे योग द्यायचा असं आहे. तर काय करणार? आता तेही झाली समजा गुरुकृपा किंवा, पण ज्याचं त्याला जाणावं लागेल. पण जाणलं म्हटलं तर त्याला घटासारखं विषय करू. परमात्मा कसा आहे? अविषयत्वात. इज नॉट द ऑब्जेक्ट बट इज द सब्जेक्ट. म्हणून जाणतो म्हणता येत नाही. अच्छा, नाही जाणलं म्हटलं तर इतके दिवस काय केलं? आश्रमात राहून तिथूनही पंचायतील आपलं स्वरूप आहे, त्याला मी जाणत नाही म्हटलं म्हणजे यू डिनाय युअर सेल्फ. स्वतःला तुम्ही नाकारता. आणि आतापर्यंत हे स्पष्ट केले की हा वृत्तीचा विषय नव्हे. आता कसं सांगायचं ते? मग त्याच्या आधी सगळेच क्लासमध्ये सगळ्या प्रकारचे विद्यार्थी असतात. एखाद्याकडे पाहिलं असेल आणि म्हणून
त्याला निर्देशित करून बाकीच्यालाही समजावं म्हणून आता दुसऱ्या खंडाच्या सुरुवातीला प्रथम गुरु त्याला ताकीद देत आहे. कोणतं सूत्र लक्षात ठेवून? ते विदिताच्या पलीकडे आणि अविदिताच्याहून वेगळं आहे. विदिताहून वेगळं आणि अविदिताच्या पलीकडचं हे सूत्र ठेवून. कारण तो परमात्मा ज्ञानाचा विषय नसून ज्ञान स्वरूपत्वात ज्ञान स्वरूप असल्यामुळं सच्चित स्वरूप आहे. चित म्हणजे ज्ञान स्वरूप आहे. त्याच्या प्रकाशात बाहेरचं वृत्तीचं ज्ञान होतं. आणि मग अशा वेळेस आता कोणी जर म्हणत मी जाणतो तरी तो चुकीचा होईल. जाणत नाही तो स्वतःला ना करेल. आणि विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावर त्यांनी पाहिलं की साक्षात्काराचा भाव. आणि म्हणून आता हे गुरुचं वक्तव्य आहे, त्याला पाहून जरा एक प्रकारची ताकीद वॉर्निंग देत आहे. आता दुसरा खंड बघा. यदि मन्यसे सुवेदेति दभ्रमेवापि नूनं त्वं वित्थ ब्रह्मणो रूपं यदस्य देवेषु अथनुमीमांसमेव ते मन्ये विदितम. गुरु त्याला एक सांगत आहे की त्या सूत्राला धरून असं जर आत्मतत्व ज्ञान स्वरूप आहे, ज्ञानाचा विषय नव्हे, तर कोणी म्हणू शकत नाही की मी त्याला जाणतो किंवा जाणत नाही. दोन्ही वृत्ती आहे. आणि इतकं सांगून देखील तू जर म्हणत असेल यदि जर इन केस सुवेद इति मन्यसे, मी त्या ब्रह्माला परमात्म्याला चांगल्या तऱ्हेने जाणतो, शेवटचं इंटेलेक्च्युअल ज्ञान होऊन सुवेद इति मन्यसे, तू जर समजत असशील की ह्या परमात्म तत्वाला, ह्या ब्रह्मतत्वाला मी चांगल्या तऱ्हेने जाणतो, तम नूनम ब्रह्मणा दहरम एव अपि रूपम वित्थ. तू खरोखरच या ब्रह्माचं दहर म्हणजे लिटिल, इंग्रजीत लिटिल म्हटलं म्हणजे नथिंग, ए लिटिल म्हणजे समथिंग असं म्हणतात. तुला ब्रह्म मुळीच समजलं नाही. इतकीच आणखी कसं वाटेल त्याला, तू मुळीच जाणत नाही ब्रह्माला. दहरम एवापि रूपम वित्थ, त्याचं स्वरूप तू बिलकुल काहीच समजत नाही. समज यद अस्य ब्रह्मणः रूपम त्वं वित्थ, ज्या ब्रह्माचं रूप तू चांगलं जाणलो असं मानत असशील तर तुला काहीच समजलं नाही, अत्यल्प समजलं आहे. आणि ब्रह्माचं स्वरूप तुला समजलं आहे ते देवामध्येही तसंच आहे. आणि देवतामध्ये देखील कोणी म्हणत असेल की मी त्या ब्रह्माला ऑब्जेक्ट म्हणून, विषय म्हणून जाणतो, तर देवताला देखील समजलं नाही तर तुझी काय केव्हा आहे साध्या बुद्धीची. देवेषु अपि सुवेद इति हा मन्यते. पण यात चिंतन करण्याने त्याच्यावर विचार केला की कोणी देवतामध्ये देखील म्हणत असेल की आम्ही ब्रह्माला, परमात्म्याला चांगल्या तऱ्हेने जाणतो. सो अपि अस्य ब्रह्मणो रूपम दहरमेव वित्ती, त्या ब्रह्माचं स्वरूप काहीच जाणत नाही तू. कारण याच्या मागे सूत्र तुम्हाला सांगितलं, त्याच्यावर सगळं आता उपनिषद सूर आहे. कोणतं? अन्य देवतद विदिताद अथो अविदिताद अधि. विदितात अन्य, विदित नोन, माहीत असल्यापेक्षा ते वेगळं आहे. आणि अविदित म्हणजे अननोन, माहीत नसल्याहून पलीकडचं आहे. जाणीव विदित, नेणीव अविदित असं. आणि तुमचे आमचे सगळे अनुभव जमेला घेतले असताना इव्हन जागृत, स्वप्न, सुषुप्तीचे अनुभव तेच सांगतात. जागृत स्वप्नाचे अनुभव आपण निदान विदित असल्यामुळं त्याचं विवरण वर्णन करू शकतो की काल जागृत अवस्थेत मी अमकाला भेटलो, अमक्याचे पैसे दिले, अमक्याचे बुडवले, काय सगळं. स्वप्नावस्थेत देखील आपल्याला तसेच दिसू शकतात, म्हणजे ते विदित परिसरात येऊ शकेल. दुसरं, निद्रा अवस्थेत आपण काही समजतच नाही, बाहेर काय चाललं, आत काय चाललं. न आत्मानम न पुरांशैव न सत्यम नापि चांद्रुतम. मी झोपेत असताना स्वतःला जाणत नाही, दुसऱ्याला जाणत नाही. आधी माझ्या पायावरून साप जरी गेलं तर मला भीती वाटत नाही. पण समजा जाताना किचनमध्ये दिसला जाताना झोप येणार नाही. म्हणजे अनकॉन्शियस मध्ये असतो आपण झोपेत असताना. म्हणजे दोनच वृत्तीचे मुख्य प्रकार, एक तर नोन विदित आणि दुसरं अननोन अविदित. समजलं?
आणि ह्या दोन्ही गोष्टी जाणायच्या असेल वृत्तीच्या स्तरावर, तर त्याच्या मागे जाणीव आणि नेणीवेच्या मागे जे तत्व आहे ते असल्याशिवाय होऊ शकत नाही. तसं मी जाणतो ते जर मी जाणतो, मी जाणत नाही तेही मी जाणतो. ज्याच्यामुळे जाणतो आणि न जाणतोय ते वृत्तीच्या पलीकडे आहे. आणि म्हणून ऋषी सांगत आहे की असं तू म्हणशील तर तुला दभ्रमेव नूनम ब्रह्मनो वित्त धर्म एव अपिरूपम वित्त. तू काही थोडं म्हणजे अत्यल्प म्हणजे काहीच जाणत नाही. म्हणजे इंटेलेक्च्युअल अंडरस्टँडिंग इज नॉट ॲक्च्युअल व्हिजन. बस, कारण बुद्धीचा तो विषय नव्हे. इव्हन ऋषीने आधी सांगितलं न विद्महा न विजानीमहा, आम्ही जाणत नाही. यथा येत धनु शिष्यात, कसं शिकवा विद्यार्थ्यांना. नो मनहा, मन देखील तिथे जात नाही, कारण तो मनाचाही विषय नव्हे, इंद्रियाचा नव्हे. आणि सापेक्षतेने आपल्याला कुठलेही अनुभव येत असताना प्रथम चित्त हे अंतःकरणावर प्रतिबिंबित झाल्यानंतर चिदाभास रूपाने होऊन मग आपल्याला सापेक्ष पाहण्याचा ऐकण्याचा अनुभव येत असतो. आणि म्हणून तुला हे समजलं नाही असं लक्षात येईल तुझं म्हणशील. याच्यामुळे ती चांगली गोष्ट देतात. इंद्र आणि विरोचन दोघंही ब्रह्मदेवाकडे गेले ब्रह्मविद्या शिकायला. आता जसं प्रत्येकाचं मन असं समजून घेतात. आता तो बिलकुल राक्षसाचा गुरु विरोचन होता. तो म्हणाला देहालाच आत्मा समजला, मला समजलं म्हणजे सगळं काय तात. आणि मग सांगायचं बस खाओ पिओ रो मजा करो बस आत्मा. पण इंद्राला विचार केला की हे इदम प्रत्यरूप आहे, हे परिवर्तनशील आहे, परिवर्तनशील काय आत्मा होऊ शकत. परत ते गेले आपल्या गुरु. का बरं असं ऋषीने म्हटलं असेल? त्याला काही इन्सल्ट करायचं म्हणून नाही, पण त्याचा जो अनुभव तो दृढ पक्का झाला पाहिजे. आणि म्हणून त्याला सांगितलं की माणसाचं जाऊ दे, देवेशोपी सुवेद इति हा मन्यते. देवतामध्ये देखील कोणी समजत असेल की मी ब्रह्माला चांगल्या तऱ्हेने जाणतो वृत्तीरूपाने, तो वृत्तीचा तो विषय नसल्यामुळं सहा अपि तो देखील अस्य ब्रह्मण रूपम दहरमेव वित्ती. दहर म्हणजे किंचित, म्हणजे काहीच जाणत नाही. कस्मात, कोणत्या कारणाने? अविषयत्वात. अविषय म्हणजे तो विषय नव्हे, ऑब्जेक्ट नव्हे, इदम प्रत्यय नव्हे, तो त्याचा जाणणार आहे. गुरुने आपली भूमिका स्पष्ट केली. आता विद्यार्थ्यालाही राहलं नाही, त्याचं देखील अंतःकरण शुद्ध झालंय. त्याच्या हृदयात देखील ही ज्योत प्रगट झालेली आहे स्वरूपाची, तो अनुभवत आहे. आता मग त्यालाही उत्तर दिलंच पाहिजे. चूप राहिलं तर काय होईल की आपण ते ऍक्सेप्ट केल्यासारखं होईल. बोललं तर परत आणखी असं म्हणतात नाही मी जाणतो म्हणून. आणि त्याला देखील अशी चाप पडल्यासारखी भाषा वापरावं लागत. आपण आपलं कधी समजत नाही म्हणून गोल गोल बोलतो आपण. आता पहा त्याची ती भाषा वापरली ती उपनिषदाची, ज्याला म्हणतात विरोधाभासात्मक भाषा. स्वानुभूत आहे त्याला, बाकीचे विद्यार्थी बघत आहे. आणि जेव्हा आपण आपल्या एखादा अनुभव आला तर आपण दुसऱ्याची पोरवाच करत नाही. एका सायंटिस्टच्या बाबतीत सांग, त्याला काहीतरी आर्किमिडीसला काहीतरी एखादा सिद्धांत असंच झाला, ते कपडे बिडे त्याला भार नव्हतो असाच निघाला बस. तसं आता हे आता त्या अवस्थेत तो आहे. मग त्याला तर वॉर्निंग दिली. आता मग उत्तर तर दिलं पाहिजे गुरुला. मग आता शिष्य वाच काय म्हणतात पाहते. आता हे शिष्याचं वक्तव्य त्याच्यावर. नाहं मन्ये सुवेदेति नो न वेदेति वेदच यो नस्तद्वेद तद्वेद नो न वेदेति वेदच. आता मग गुरुला मान देण्यासाठी म्हणत आहे की महाराज मी असं ऑब्जेक्टिव्हली म्हणजे विषय म्हणून त्याला जाणतो असं मी देखील मानत नाही. कारण तुम्ही इतकं स्पष्ट केला आधीच्या खंडामध्ये की हा जाणीवेचाही विषय नव्हे, आणि नेणीवही नव्हे, अज्ञान नव्हे, डार्कनेसही नव्हे. आणि म्हणून स्वेद इति अहम न मन्ये, ते ब्रह्मतत्व परमात्मतत्व मी चांगल्या तऱ्हेनं जाणतो असं मी मानत नाही. मग इथे येऊन काय केलं इतके दिवस हे विचारणार तुम्ही. गेला आमचं शिकवणं व्यर्थ. आता म्हणून त्याच्यावर आता पुढची भाषा. नोन वेद इति वेदच. नाही इतकंच नव्हे, तसंच मी ते जाणत नाही असंही नाही.
नॉट दॅट आय डू नॉट नो. कारण त्याच्यामुळे तर मला सगळं समजतंच आहे, त्याच्यामुळे कसं मी नाकारू शकतो? दुसऱ्याला कोणाला नाकारू शकतो, पण मी स्वतःला नाकारू शकत नाही, म्हणून मी जाणत नाही असे नाही. आणि मग शेवटच्या त्यात वेदच जाणतोच. आता जाणीव नेणीव दोन्हीही वृत्ती बाजूला ठाऊन झालाय. आणि बाकीचे लोक पाहायला लागले असेल की हा मध्येच न बोलणारा कसा काय बोलला चटकन. त्याच्याकडे बघून म्हणत आहे की ना म्हणजे आमच्यामध्ये, अस्माकमध्ये, आमच्यामध्ये ना यत तद्वेद, या जो आमच्यामध्ये जो कोणी त्याला जाणतो, अच्छा ज्या पद्धतीने म्हणजे जाणीव नेणीव ह्या वृत्तीच्या पलीकडे राहून जाणतो, हा त्यात गुढार्थ समवलेला आहे की अशा पद्धतीने जाणतो म्हणत असेल. कमी जाणत नाही एवढ्यासाठी की त्या गुरुला मान देण्याच्या दिवशी म्हणते की मी जाणतो असं म्हणत नाही. जाणत नाही असंही नाही, जाणतो त्याचा अर्थ जाणीव नेणीव किंवा आय नोन आय डू नॉट नो दोन्हीही विचार बाजूला ठेवून जे नोईंग प्रिन्सिपल आहे, जे जाणीवीचं तत्व, तेच मी असल्यामुळं वेदच. आणि ह्या नसतद्वेद तद्वेद. आणि आमच्यामध्ये जो कोणी इथे बसलेल्यापैकी त्याला जाणत असेल तो त्याला जाणतो. जाणतो म्हणजे त्याची दृष्टी प्राप्त करतो, त्याचा साथ कोणीच नून वेदेती वेदेतो. जो जाणत नाही तो जाणतो. भावार्थ असा की दोन प्रकारच्या वृत्ती शक्य आहे तुमच्या अंतकरणात. एखाद्या कोणी नोकराला सांगा की हे बघा 25 ठिकाणी तुला पत्रिका द्यायची आहे लग्नाची. आता तो काय सांगतो की 25 पैकी मला 15 माहीत आहे किंवा 20 माहीत आहे समजा, पण 5 मला माहीत नाही. त्याला प्रश्न विचारला काय होईल त्याचं उत्तर? तुला माहीत नाही हे तर माहीत आहे, माहीत नाही ही माहीत आहे, ज्याच्यामुळे तुला माहिती आहे. आता म्हणून त्याला आपण नाकारू शकत नाही. दोनच प्रकारची वृत्ती इतकं सूक्ष्म आहे की खूपच. आणि म्हणून ज्ञान आणि अज्ञान ह्या दोन्ही वृत्ती आहे. म्हणून रामकृष्ण परमहंस म्हणायचे की अविद्येचा काटा विद्येने काढा आणि विद्येचाही काटा ठेवू नका की मला मी जाणतो म्हणून. बस अवधूताने ते केलं असं अवधूत. कोणी म्हणते हा मूर्ख आहे, कोणी म्हणे मूर्खोपी नाहम न च पंडितोहम, मी मूर्ख नाही आणि पंडिते नाही. मग तुम्ही खूपच बोलता किंवा बोलत नाही. मौनम विमौनम न च मे कदाचित, मी बोलत नाही असंही नाही आणि मी बोलतो असंही नाही. मी मौनी नाही बोलत, कारण बोलत असताना देखील ते चैतन्य आहे, बोलत नसताना ते चैतन्य आहे. लाट असताना जसं पाणी आहे तसं लाट नसतानाही पाणी आहे. तसंच विचाराची लाट नसताना जसं चैतन्य आहे तसे विचाराची लाट असताना चैतन्य नाही आहे. असं ठासून भरलं गुरुनी आमच्या हृदयात. मग काय आहे? मूर्खोपी नाहम न च पंडितोहम मौनम विमौनम न च मे कदाचित. तर्कम वितर्कमचे कथम वदामी. त्याचं बोलणं फार तर्कशुद्ध आहे. हे तर्क अतर्क हे तर्कट, कट म्हणजे काय पलीकडे दोन्ही इगो आहे, अहंकार आहे. इथं अहंकाराला जागाच नाही. तर्कम वितर्कमचे कथम वदामी. तर्क आणि वितर्क देखील कसं म्हणून त्या अवस्थेत. मग कोण आहे? ज्ञानामृतम समरसम गगनोपमहम. हे अमृतासारखं ज्ञान मी आहे, समरस असलेलं तत्व आहे आणि तो मी आहे. बस शेवट साधकाला सोहम म्हणजे तो मी आहे याचा अनुभव झाला पाहिजे. मग त्याला म्हणता येत नाही मिळालं म्हणून गमावलं. कारण मिळालं म्हटलं तर त्याला विषय केला तुम्ही घटवत, घटासारखं हे याला जाणतो तसं आत्म. आधी सांगितलं की तिथे तर तत्र चक्षुर गच्छती. हे आधीचं विसरू नका, नाही तर मागे पाठ आणि पुढे सपाट असं काय व्हायला नको. दोन्ही वृत्ती आहे आणि वृत्तीच्या पलीकडे ही दृष्टी आहे. मग घटवत म्हणील मी जर त्याला मी जाणतो असं म्हटलं तर मी तसं समजत नाही. अच्छा नाही जाणत म्हटलं तर मी स्वतःला डिनाय करेल म्हणजे नाकारेल. तसं होऊ शकत नाही. कारण बाकीच्या सगळ्या गोष्टी मी नाकारू शकतो, पण मी आहे माझं अस्तित्व तर नाही म्हणू शकत नाही. अहम नास्मी हा कोणाचाही अनुभव नाही. अहम अस्मी हाच अनुभव आहे. मी आहे
नास्तिकातला नास्तिक जरी म्हणेल तर मी नास्तिक आहे असं म्हणण्यात मी आहे हा शब्द आहे. मी आहे त्याला मी जाणतो आहे म्हणजे चित म्हणजे चैतन्याची प्रज्ञा त्या ठिकाणी आहे म्हणून ते न म्हणतात. आणि म्हणून अशा भूमिकेतून जो जाणत असेल आमच्यापैकी तो त्याला जाणतो. आणि म्हणून एका संताचं वचन आहे की जो त्या परमात्म्याला म्हणतो तो जाणतो, तो बावरा, तो मॅड आहे. आणि जो म्हणतो की त्या परमेश्वराला मी गमावून बसलो तो क्रूर आहे. पाया कैसो बावरा, नवीन मिळाला आधी नव्हता आत्मा असं नाहीये. खोया कहेसो क्रूर, खोयामध्ये गमावला. पाया खोया कुछ नाही, मिळवला आणि गमावला काहीच नाही. जेव क्या तेव भरपूर, पूर्ण मदहा पूर्ण मिदम. त्या पूर्ण वस्तूला कशाने करता तुम्ही? आणि तिथे जो धोंडायला जातो तो संपत असतो त्या ठिकाणी. देवळात धुंडलो, मस्जिदी घेऊन इकडे तर देव काही सापडलाच नाही. जेव्हा अंतर्मुख झालं पाहिलं तेव्हा मीच गमावलो त्याच्या सापडण्यात. स्वतः गमावल्याशिवाय त्याची कमाई होत नाही. भक्तीमध्ये ती म्हटलं प्रेम गली ती सांकरी ज्यामे दो समय दो न समय. हे भक्तीची गल्ली इतकी निरुंद आहे की त्यात दोन गोष्टी नाही. परमात्मा ईश्वर किंवा सद्गुरू असेल तर तिथे अहंकाराला जागा नाही. अहंकार असेल तर सद्गुरूची ईश्वराची कृपा आणि ईश्वराची दृष्टी प्राप्त होते. म्हणून ढूंढा सभी जहां में, सगळ्या जगामध्ये तुला ढूंढलो देवा, पण तेरा पता पाया नाही, तुझा पत्ताच लागला नाही. लेकिन जब पता तेरा अंदर चला, आत लागला, तब पता मेरा नाही. बस असं आहे. काय याच्यावर तर विवरण आहे पुढे म्हणून सांगितलं. आज संतांनी हे घोळून त्याच्या कॅप्सूल करून तो आम्हाला दिले. बाकी काही. आता श्रुती मातेचा अभिप्राय यावर काय आहे हे सांगत आहे. मुलांनी तर वक्तव्य केलं. ते वृत्ती नव्हे, जाणणं हे जशी वृत्ती आहे तर न जाणणे वृत्तीचा अभाव आहे. वृत्तीचा भाव असताना देखील आपण असतो, अभाव असताना असतो. तसं झोपेत वृत्तीचा अभाव असतो, पण तुम्ही असता की नाही झोपेत? नाही तर कोण उठणार? अच्छा, लॉ ऑफ मेमरी प्रमाणे, स्मरणाच्या सिद्धांताप्रमाणे जो अनुभव घेणार आहे आणि जो स्मरण करणार आहे तो एकच असतो. मी तुमचे अनुभव मी नाही जाणू शकत, माझे तुम्ही नाही जाणू शकत. म्हणजे झोपेत जरी आपल्याला कुठलाही अनुभव नसला तरी मला नीट झोप लागली होती आनंदाने असं म्हणतो. म्हणजे आता अर्थ आनंदाने झोपलेला आत्ता सांगणारा एक आहे की दोन आहे? म्हणजे झोपेत देखील आपण होतोच. म्हणजे वृत्तीचा अभाव झाला असताना देखील चैतन्याचा अभाव होत नाही. वृत्तीचा भाव असताना देखील चैतन्य हे साक्षी तत्व तेव्हा आहे. त्याने दिलं उत्तर, उरलं पटलं. मग श्रुती मातेचा याच्यावर काय अभिप्राय आहे? कारण कोणी आपल्या मनाप्रमाणे मी साक्षात केलं म्हटलं तर ते काय आर्य दृष्टीला मान्य होण्यासारखं. आजकाल कोणी सांगतात बसले एखाद्या माउंटवर काहीतरी टाकते, हे चालत नाही. ते याच्याप्रमाणे आहे का? मग आता श्रुती याच्यावर आपला निष्कर्ष सांगते पुढच्या याच्यात पहा. यस्या मतम तस्य मतम, मतम यस्य न वेदसः, अविज्ञातम विजानताम, विज्ञातम अभिजानताम. आता यस्य अमतम, ज्याला हे परमात्म स्वरूप मनाने आकलन झालं नाही, म्हणजे समजलं नाही, त्याला परमात्मा समजला. मग हे आधीच माहीत असतं तर आम्ही कशाला क्लासला आलो असतो. तुमचं सुरू झालं. शब्दशः भाषण केलं इतकं गोंधळ करणार आहे. म्हणून मॅक्स मुलर जेव्हा जर्मनचे फिलॉसॉफर इथे आले आणि असे काही विधान त्यांनी ऐकले तत्वज्ञानाचे, गोंधळून गेला. आणि त्यांनी रिमार्क मारला ऋषीवर की दिस मस्ट बी द ब्लॅबरिंग ऑफ द ऋषीज इन द अर्ली एजेस ऑफ देअर चाइल्डहुड. याचा अर्थ झाला की ऋषीमुनी असे काहीतरी बरळले असतील झोपेसारखंच. काही दाखवलं. आणि मतम म्हणजे जाणणं, अमतम म्हणजे जो त्याला जाणत नाही, ज्याला आकलन झालं नाही, समजलं नाही, त्याला ते समजलं. मग आता आम्हाला कशाला ऐकायची आवश्यकता आहे? आणि यस्य मतम सहा न वेदम, वेद मतम यस्य न वेद सहा. आणि जो म्हणतो की मला मी जाणलाय त्याला तो जाणत नाही. कारण आधीचा संदर्भ कोणता?
राग येईल तुम्हाला माझ्या बोलण्याचा की विदिताहून वेगळं आणि अविद्येताहून पलीकडं असं जर असलं. कारण काय, ते ज्ञानच स्वरूप आहे, ज्ञानाचा तो विषय नव्हे. बुद्धी कशाचा विषय करते, काही पाहणं ऐकणं, पण त्याच्या मागे देखील तो बसलाय. म्हणून अविज्ञातम विजानताम आणखी सरळ करून सांगताय. विजानताम अविज्ञातम, जे ज्ञानी आहे त्यासाठी ते माहित नाही, म्हणजे माहित नाही म्हणतात. ध्यान मनाने समजतं, त्यांना वाटतं ते समजलं नाही. जे ज्ञाते आहेत त्याला ते अज्ञात समजतात, ते नाही असं समजतात. आणि जे अज्ञानी आहे, निर्बुद्ध म्हणजे विवेकहीन आहे, त्याला वाटतं की हे मी जाणलो, समजलं, मला झाला ब्रह्माचा साक्षात्कार. याचं कारण एकच फक्त शब्द आहे, अविषयत्वाद. हा विषय नव्हे, वृत्तीचा देखील, जसं इंद्रियाचा विषय नव्हे, प्राणाचाही विषय नव्हे, वाचेचाही नव्हे, आधी सांगून झालं, तसंच हा मनाचाही विषय नव्हे. या मनाच्या दोनच प्रकारच्या वृत्ती आहेत, त्याच्याशिवाय वृत्ती राहू शकत नाही. आणि म्हणून मतम म्हणजे विदितम, मागच्या शब्दाशी ज्याचा कनेक्शन विदित शब्द येऊन गेला. आणि अमतम म्हणजे अविदितम, दोनच भाग पडू शकतात वृत्तीचे. म्हणजे या विद्यार्थ्याच्या अनुभवाला श्रुती मातेने देखील दुजोरा दिलेला आहे. याचा अर्थ काय, आतला समजून घ्यायचा की मी जाणतो हा जसा अहंकार आहे, तसं मी जाणत नाही हा देखील अहंकार आहे. आणि अहंकार गेल्याशिवाय भगवंताचं दर्शन नाही. मी तू गेल्या विना अनुभव नाही. आणि म्हणून त्याला ठार केल्याशिवाय समज. मग भक्तीत समर्पण करून, ज्ञानात सब्लिमेशन म्हणजे त्याचं उदात्तीकरण करून. आणि हे म्हणून गुरुदेवांनी छान गोष्ट दिली त्या ठिकाणी. एका मारवाड्याची, त्यांनी काहीतरी खूप शेज्य होता, बरेच काही पैसा बेसा मिळत होता, पण काहीतरी झोपता होता. त्यांनी कधी त्या पांढऱ्या बेडवर बघ म्हणजे ढेकून पाहिलं असेल, आणि असं काहीतरी त्याला हे झालं, झोपच येईना, काही प्रॉब्लेम होईल नसेल माहीत नाही. या कडावर झोपणार, तिकडे पण झोपच येईना. फारच झालं म्हणजे आपण सायकॅट्रिस्टकडे जातो, डॉक्टरकडे जातो. डॉक्टरने सगळं तपासलं, सगळी नॉर्मल तब्येत आहे, पण मला झोपायची नाही. तुम्हाला काय वाटतं म्हणे कारण, माझ्या टाक्यात ढेकून गेला आहे असं म्हणजे. आणि तो गुडगुड 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 करतो, बस म्हणून मला काय झोप, असं काहीतरी तो होतं. काय लोक असं काहीतरी इल्युजन ॲल्युशनमध्ये असं काय करत. आता 2-3 ठिकाणी गेले, प्रत्येक डॉक्टरने आपले त्याचे एक्सरे घेतले, पण काय असेल तर दिसेल ना. आणि ते प्रामाणिक होते, म्हणजे भारतातले असून सुद्धा. हे त्याला काही, पण फार झाल्यानंतर पण मला त्रास होतो. मग आता एकाला त्याची सायकोलॉजी माहीत होती, शेठजी तुमच्यातलं ढेकून मी काढून देतो आहेच. त्याने काही घेतलं, दाखवलं फक्त एक एक्सरे घेतला, बस खरी गोष्ट आहे तुम्ही म्हणता. आता त्याला समाधान झालं की ढेकून नाही. फक्त काय की याच्यासाठी इम्पोर्टेड असं इंजेक्शन आणावं लागतं जर्मनीतनं. तुम्हाला 3 दिवस ॲडमिट व्हा. आता मी 2-3 महिन्यापासून फिरत आहे, किती वेळ जातात, 3 दिवस काही हरकत नाही डॉक्टर, पण तुम्ही फक्त मला भेटला की बरोबर झालं, जमलं आता त्याच. आणि डॉक्टरची तर रूम असतेच ICU ची रिकामी, नाही तर मी नाही काही पडणार, ॲडमिट करून 3 दिवस राहतो मी. आता ज्या क्षणात येईल तर त्याच्या आधी मी तुम्हाला येण्यासाठी सुरुवात झाली की तुम्हाला कॉल करणार, 3 दिवस येऊन ॲडमिट हो. आणि मग त्याच्या 3 दिवसाचा कोर्स तुम्हाला 3 दिवस राहत तुमची. मी बघतो की तुमचं ढेकून कसं निघत नाही, हे चांगलं आहे. आणि त्या 3 प्रक्रियेतून ते ढेकून मरण्याची प्रक्रिया होईल, काढण्याची. तुम्हाला आत्ता सांगून ठेवतो. आणि तुम्हाला दाखवून दिल्यानंतर तुम्ही फी दिलं पाहिजे असं नव्हे, तुम्ही वाटलं तर नका देऊ पाहिजे. अरे पहिल्या दिवशी इंजेक्शन देईल तेव्हा त्याला भूल पडेल, आपण नाही का अनकॉन्शियस होईल. दुसऱ्या दिवशी इंजेक्शन दिलं की त्याचं ते मरून पडेल. तिसऱ्या दिवशी इंजेक्शन झालं म्हणजे कन्फर्म होईल की मरून झालं म्हणून. आणि चौथ्या दिवशी ते पोटेन्शियल परमॅग्नेटिक तुम्हाला दाखवून देणार, बस झोपा आता.
झोपले तर पहिल्या दिवशी. बाकीचे ते मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी होते कारण त्याने केस दाखवली पाहिजे की केस हिस्ट्रीवरून अशी अशी केस. आतापर्यंत सगळे रिपोर्ट केस रिपोर्ट तसेच आहेत त्याचे. कारण काही नव्हतं, काही लोकांना शरीर पाहिलं तर काही प्रॉब्लेम नसतात पण गुडगुडू 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 हेच ऐकलं. आजकाल फारच आहे. अमेरिकेत तर 4-5 घरं झाली की सायकेट्रिस्टचं घर असतं. आमच्या गुरुदेव ते येतात ते जास्तीत जास्त ते लोक ऐकायला फार येतं की कसं त्यालाच माहीत ते मनाला कसं हँडल करायचं. आणि मनात राहून मनाचे प्रॉब्लेम सुटत नाही त्याच्या पलीकडचा परिसर बघायला आवश्यक आहे ही माहीतच नाही. याला तसं सांगून झालं. आता आणि पहिल्या दिवशी इंजेक्शन दिलं. आता सांगितलं तुम्हाला आधीच सांगितलं कसं काय वाटतं. नाही अजून नाही निघाला अजून आहे ते असं जड वाटणार कारण आता ते त्याला भूल पडली ना. हां झोपा. दुसऱ्या दिवशी दिलं. आता अजूनही खरं डॉक्टर मी सांगतो अजूनही निघा. ते जोपर्यंत तुम्ही बघत नाही तोपर्यंत होणारच नाही. आणि विद्यार्थ्याला दाखवलं ते त्यात आजकाल तो चार्ट दाखवतात त्याचे ॲजिटेशनचं असं करून सगळं मशिनरीवर आहे. दुसऱ्या दिवशी झाला. आता तुम्ही 3 दिवस तुम्ही पहा. तुम्ही आता इतके पेशन्स ठेवलं ना तुम्ही. पेशंट म्हणजे पेशन्स असलं पाहिजे त्याला असं. तिसऱ्या दिवशी दिलं इंजेक्शन. आता वाटतं हलकं पण ते अजून ते निघणारच नाही जोपर्यंत बाहेर निघायला कसं होईल. आणि चौथ्या दिवशी मग पिचकारीने ते पोटॅन्शियल परिणाम ते लाल रंगाचं पाणी त्यात तरंगताना दाखवलं. आज झोपा बरं तुम्ही. छान झोप लागली. आता विद्यार्थ्यांना दाखवलं. आधी पाहिला का पहिल्या दिवशी चार्ट कसा होता दुसऱ्या दिवशी. आता काल आज झोप लागली छान. आता विद्यार्थ्यांनी समजा ना की काय केलं आपल्या डीन ऑफ द फॅकल्टीने यासाठी. ते सायकोलॉजीचा अभ्यास होता. आज घेतलं तुम्ही माझ्याकडे या तुम्हाला सांग. हे 3 दिवसाची त्याला ती योजना सांगितली कशासाठी. एक मी ढेकण मिळवण्यासाठी प्रयत्न केला ढेकून बस. तो स्कॅव्हेंजर असतो ना त्याला दिले पैसे आणि बस. आता ते दाखवले काय कर का त्याला नसतं दाखवलं तर हा मरून गेला असता असा बेकार. तसंच आपल्या ते हे ढेकून कोणतं आहे. मी जाणतो हे एक अहंकारचं ढेकून आहे. मी जाणत नाही हे दुसरं अहंकाराचं ढेकून आहे. पण जाणीव नेणीव बघून ते दोन्ही नाही. बोथ आर थॉट्स बट कॉन्शियसनेस इज फ्री फ्रॉम द थॉट. विचाराचा भाव विचाराचा भाव त्याच्या पलीकडे. आणि म्हणून अशा तरी आता हे जाणायचं तरी पण आपल्याला किती केलं तरी काहीतरी यंत्रणा असल्याशिवाय आपल्याला स्वानुभूती येऊ शकत नाही त्याची. हे खरंच आहे. मग आता इतकं सगळं असून देखील आपण वैचारिक भूमिकेशी एकरूप झालेले आपण अहंकार त्याला काहीतरी त्याच्यापासून वेगळं पाहण्याचं काहीतरी टेक्निक किंवा यंत्रणा सांगितली पाहिजे. त्याला म्हणतात मेडिटेशन. आता सतत आपलं मन त्या विचारावर फोकस झालेलं असतं. जसा विचार तसं आपलं व्यक्तित्व असतं. विचार गोंधळलेला आपण गोंधळलेलो. विचार शांत आपण शांत. विचार घाणेरडा आपलं मन घाणेरडं. तसं आपण आहे. ॲज द माइंड सो द मॅन. तसं मन तसं मनुष्य. आणि मनाशी एकरूप झालेला जो मी आहे तोच अहंकार आहे आपल्यातला. तोच बघ आहे. तोच आपल्याला ढेकून आहे. आता त्याला जर हे करायचं असेल तर तसं आपण खाली पडले असताना आपण त्या धरतीचाच आधार घेतो त्या धरतीवर आणि उठतो आपण हाताने. त्या विचाराचाच आधार घेऊन त्याच्या पलीकडे जायचं. कंटकम कंटकेने. जसं काटा आपल्या पायात गेला की दुसऱ्या काटात तो दोन्ही ठेक. तर त्यासाठी जवळचं टेक्निक आहे ते म्हणजे ध्यान किंवा मेडिटेशन. आता आपण विषयाचं ध्यान करतो म्हणून त्याचा तो संग लागला. त्याच्या वेळेचं ज्याच्यामुळे विषयाचं ध्यान करतो आणि मन देखील त्या विषयाचं ते काय तिकडे वळवायचं असेल तर काय टेक्निक आहे, काय यंत्रणा आहे, काय ध्यानाचं उघड्या डोळ्याने आपल्याला मेडिटेशनचं तत्व आहे ते आता पुढच्या याच्यात खूप चांगलं सांगितलं. अलीकडचे लोक त्याला म्हणतात मोमेंट टू मोमेंट अवेअरनेस. क्षणाक्षणामध्ये तुमच्या जागृती असणं हे कसं ते पाहता पुढे. प्रतिबोध विदितम मतम अमृतत्वम हि विंदते आत्मना विंदते वीर्यम
विद्यया विंदते मृतम. आता प्रत्येक सायन्समध्ये त्याचे काही टर्म्स असतात, संज्ञा असतात. तसे इथे आपल्या याच्यात शब्द वापरला बोधम. प्रतिबोध विदितम मतम. मतम म्हणजे त्याचं खात्रीपूर्वक ज्ञान होतं. प्रतिबोध, बोधम बोधम प्रतिविदितम. बोध म्हणजे कॉन्शियस थॉट, जाणीवपूर्वक विचार. पहा, नुसता विचार असेल तर आपल्याला मी जाणतो असं होऊ शकत नाही. विचार न जाणण्याच्या मागे देखील हे चैतन्य नसेल तरी आपल्याला जाणत नाही असा विचार येऊ शकत नाही. दोन्हीच्या मागे ते चैतन्य आवश्यक. म्हणजे चैतन्य अधिक विचार इज इक्वल टू जाणीवपूर्वक विचार. ठीक आहे. असं होत असताना आपलं सर्वसाधारण लक्ष कुठं असतं? विचारावर. मग विचार कधी काम, कधी क्रोध, कधी लोभ, कधी असं तर प्रेम, दया, काही असू शकेल. दोन्ही विचार आहे. मी जाणतो हा विचार आहे, मी जाणत नाही असा विचार. पण दोघांच्या मागे जे साक्षी तत्व आहे, जो दृष्ट आहे, की ज्याच्यामुळं मी जाणतो मी जाणत नाही असं आपल्याला समजतं, त्याला म्हणतात शुद्ध बोध. तिकडे तुम्ही मन वळवा. काल तुम्हाला सांगितलं, इंग्रजीत गुरुदेव सांगायचे, शिफ्ट युअर अटेन्शन फ्रॉम थॉट टू पॉवर बिहाइंड द थॉट. आता आपलं लक्ष कशावर आहे? विचारावरच केंद्रित आहे. पण विचार ज्याच्यामुळे तुम्हाला विदित होतात, विचाराचे भाव किंवा विचाराचा अभाव, दोन्ही जागृत स्वप्नावस्थेत असू किंवा निद्रावस्थेत अभाव असताना असू, कशामुळे तो निद्रिस्त होऊन राहता असं. आणि मग साक्षी असा असतो की दोन्ही विचारांचा आविर्भाव तसाच विचाराचा तिरोभाव, दोन्हीला जाणत असतो आपल्याला साक्षी. आणि त्याची व्याख्या केली आहे, आविर्भाव तिरोभाव ज्ञाता. आविर्भाव म्हणजे विचाराचं प्रकट होणं आणि विचाराचं अप्रकट होणं किंवा निघून जातात झोपेच्या अवस्थेत किंवा आपल्याला क्लोरोफॉर्म दिला असताना किंवा काही माहीत नसताना. त्या दोन्हीला ज्ञाता. स्वयं आविर्भाव तिरुभाव रहित, ज्याला स्वतःला ॲपिरन्स आणि डिसॲपिरन्स, येणं आणि जाणं नाही आहे. उत्पत्ती आणि विनाश रहितम चैतन्यम, त्याला उत्पत्ती विनाश नाही असा जो जाणणारा ज्ञाता. स्वयंज्योती, स्वयंज्योती म्हणजे स्वयंप्रकाश. साक्षी ती उच्चते. म्हणजे थोडक्यात सांगत असताना एकदम विचाराशी एकरूप होऊ नका, विचाराचा साक्षी होऊन राहा. कोणी शिवी दिले एकदम रिॲक्शन वाटते, पण एक मिनिट थांबून जा. आपण काय ताबडतोब रिॲक्शन करतो आणि येणार क्रोधही येणार आपल्याला, कधी प्रेमाची उर्मी येणार, पण त्याच्यामुळे नव्हे. पण असंच म्हणजे क्रोधाची उर्मी असो की प्रेमाची असो किंवा भाव असो की अभाव असो, हे कशामुळे समजतं? तिकडे आपलं मन वळ. कसं? प्रतिबोध विदितम, बोधम बोधम. विथ एव्हरी कॉन्शियस थॉट टर्न युअर अटेन्शन फ्रॉम थॉट टू कॉन्शियसनेस. अगदी आता काही इंग्रजीत सांगितलं. त्या विचाराच्या ऐवजी ज्याच्यामुळे तुम्हाला विचार समजतात तिकडे मन लावा. अलीकडच्या फिलॉसॉफरनी हे सगळं इथलं घेऊन फक्त शास्त्राचा आधार घेत नाही, गुरुची आवश्यकता नाही सांगत बसले. मग आणि त्यांनी शब्द वापरला मोमेंट टू मोमेंट अवेअरनेस. बस हे मोमेंट टू, हे अशा इथे दिले ऑलरेडी. आणि असं केल्याने काय होईल? अमृतत्व ही विंदते. मृतत्व म्हणजे परिवर्तनशीलता. विचार आपले बदलत असतात. कधी चांगले विचार येतात, कधी वाईट येतात, कधी शत्रूचे भाव येतात, कधी मित्राचे भाव येतात. पण एक जे बदलत नाही, कोणतं? ते चैतन्य. जे बदलतं ते मृतम, जे बदलत नाही ते अमृतम. आणि काय? चैतन्य, अवेअरनेस. चैतन्य तसंच असतं आणि म्हणून त्याची प्राप्ती केल्यानंतर त्या साधकाला अमृतत्वाची प्राप्ती होते. आधी फक्त सांगितलं होतं असेच फटाके फुटतात मनाचे, मग नंतर गॅप असते. दोन फटाक्यामध्ये असलेली गॅप अमृतत्व ही विंदते. एक विचाराला दुसरा. याला म्हणतात गुरुदेव म्हणायचे पासिंग परेड असते विचारांची. थांबून द्या एक मिनिट. आता ते जेव्हा थांबले तेव्हा आता हॉल्ट मोमेंट त्या विचाराच्या मागे, ती अवस्था आपली पूर्णत्वाची. साधकाला त्या अमृतत्वाची प्राप्ती होते. तो आपण अमृत स्वरूप जाणतो आणि ही शक्ती त्याला कुठनं प्राप्त होते? आत्मना विंद्यते वीर्यम.
वीर्य म्हणजे सामर्थ्य, हे बाहेरचं वीर्य आत आहे उद्या नाही, हे आत्मस्वरूपापासूनच त्याला हे सामर्थ्य प्राप्त होतं. इवन मेडिटेशन इज पॉसिबल बिकॉज ऑफ द पॉवर बिहाइंड द थॉट. ध्यान करणं देखील शक्य आहे विचाराच्या मागे ही सामर्थ्य देणारी चैतन्य शक्ती आहे म्हणून. तिकडे पण वळवा. आपलं सतत लक्ष कुठे असतं? विचाराकडे. आणि विचार असे मोहामध्ये पाडतात, कधी सुखाची कधी दुःखाची. सुखाच्या विचाराशी समरस होतो तो म्हणतो अहम सुखी, दुःखाच्या विचाराशी एकरूप होतो अहम दुःखी, संशयाचा विचार असला तर मी संशयी आणि मी निश्चयी. हे सगळं बाजूला करा एक क्षण. आणि मग ती जे निर्विकार अवस्था आहे, निर्विकार अवस्थेलाच म्हटलं आहे, निर्विकल्प अवस्थेलाच म्हटलं आहे अमृतत्वाची अवस्था. आणि आत्मना विंदते वीर्यम, आत्मना स्वेन एव वीर्यम सामर्थ्यम विंदते लभते. त्याला हे सामर्थ्य आपल्या चैतन्यापासूनच मिळतं. आणि विद्या विंदते अमृतम, म्हणजे हे ध्यान करण्याची क्षमता त्याच्यापासून होऊन ज्ञानाने तो अमृतत्वाची प्राप्ती करतो. कारण आपण सुरुवातीच्या पहिल्या दिवशी प्रास्तावनेत पाहिलं की जी नित्यप्राप्त वस्तू आहे ती ध्यानाने देखील नव्हे पण ज्ञानात एव तो कैवल्यम, त्याचं आत्मज्ञान झाल्याने त्याला ही शक्ती प्राप्त, तीच शक्ती मात्र. आणि हे आपल्याला कैवल्य उपनिषदात म्हटलं आहे की तिन्ही अवस्थेला जो प्रकाशित करतो, जाग्रत स्वप्न सुषुप्ती आदी प्रपंचम यत प्रकाशते तद ब्रह्माहमिति ज्ञात्वा सर्व बंधही प्रमुच्यते. एक सिद्धांत सांगितला की जाग्रत स्वप्न सुषुप्ती अवस्थेला जे चैतन्य प्रकाशित करतं ते ब्रह्म मी आहे असं जाणूनच साधक या तिन्ही अवस्थेंच्या परिवर्तनातून मुक्त होतो. आणि मग त्या ठिकाणी म्हणतं की ह्याच्या 3 अवस्था असतात. जागृत तपस्वी भोक्ता भोगश्चेत भवेत तेभ्यो विलक्षण साक्षी चिन्मात्रोहम सदाशिवा. पर्यंत तो साक्षी असतो. कसं जोपर्यंत साक्षी आहे, समजा मी पेपरवेटचा साक्षी आहे, पेपरवेट माझ्यापासून काढू दे, आता कोणाचा साक्षी आहे? तसं आपण क्षेत्रज्ञ शब्द काय सापेक्ष शब्द आहे. क्षेत्र आहे तोपर्यंत क्षेत्रज्ञ, क्षेत्रम जानाति इति क्षेत्रज्ञ. आता क्षेत्रज्ञापासून क्षेत्र वजा केला, कार्याला नुसतं ज्ञान, शुद्ध ज्ञानामध्ये काही गडबड नाही. तीन मात्रोहम सदाशिवा, निर्णय प्रकारचं टिकणं. असं ते विद्या विंदते अमृतम, विद्येने ह्या अमृतत्वाची प्राप्ती होते. म्हणून खरी विद्या कोणती आपल्याच्यात? सा विद्या या विमुक्त आहे. ती खरी विद्या की ते तुम्हाला या टेन्शनपासून तणावापासून त्याच्या कारणासहित मुक्त करते. तसं क्लोरोफॉर्म घेऊन झोपेचा वेळ घेऊन टेन्शन तात्पुरतं थांबतं आपलं, पण विक्षेप जात नाही. सकाळी उठल्याबरोबर तोच विचार येतो. झोपेमध्ये विक्षेप संपतात पण विक्षेपाचं कारण अविद्या किंवा अज्ञान काही संपत नाही. पण या तुरी अवस्थेत, या 3 अवस्थेला प्रकाशित करणारे आहे, तिला कोणी प्रकाशित करू शकत नाही. ते आपलं निज प्रकाश स्वरूप आहे. अशा तऱ्हे जाणूनच साधकाला अमृतत्वाची प्राप्ती होते. दुसरा काहीही कॉम्प्रोमाइजिंग मार्ग नाही. नान्य पंथा विमुक्त. साक्षी देखील सापेक्ष शब्द लक्षात ठेवा. द्रष्टा देखील शब्द कोण दृश्य आहे तोपर्यंत दृश्य बाजूला काढा. 3 असतात. शरीराच्या स्तरावर दृश्यांचा अनुभव घेत असताना दृष्ट आहे, मनाच्या स्तरावर भावना करणारा भाविक आहे त्याचाही दृष्ट आहे, बुद्धीच्या स्तरावर विचार करणारा, पण जो तिन्हीच्या पलीकडे ते आपलं स्वरूप आहे असं जाणूनच साधकाला त्याची प्राप्ती होते. आणि हा आपल्याला प्रसंग विशेषतः एखादी पासिंग परेड होत असताना पाहायला मिळतो. काही त्या राष्ट्रपती वगैरे जेव्हा सॅल्यूट घेतात तसं तुमच्या अंतःकरणात पाहता आलं पाहिजे. हे विचाराची पासिंग परेड सुरू असते आणि त्यात मोठी वाईट परिस्थिती असते त्या दिवशी राष्ट्रपतीची, आणि त्याला बसता येत नाही, मध्ये सगळं उभं राहावं लागतं आणि सगळे परेड सुरू असते तिची. आता त्याला देखील म्हणता येईल की ते राष्ट्रपती त्या ठिकाणी साक्षी आहे कोणाचे? त्या परेडचे. तो वर्णन करत असतो. आता नागपूर की बटालियन जा रही, दिल्ली की बटालियन जा रही, तो जात असतो. सगळ्याचा साक्षी कुठपर्यंत? जोपर्यंत शेवटचा माणूस त्या परेडमधलं जात नाही तोपर्यंत. आणि नवीन येत नाही. आता शेवटचा माणूस निघून गेला, नवीन
शिपाई तर राहिले, आता कोणाचा साक्षी? म्हणून हा साक्ष देखील शब्द कसा आहे, सापेक्ष शब्द आहे, पण तोच वेदांतात ध्यानाची प्रक्रिया सांगण्यासाठी अत्यंत प्रभावी असा विचार या ठिकाणी सांगितला. विचाराच्या मागे राहून जो विचाराला साक्षीत्वाने पाहतो त्याच्याशी एक रूप व्हा, तिथे तुम्हाला अमृतत्वाची प्राप्ती होते. आणि त्या अमृतत्वाच्या प्राप्तीतच माणसाच्या जीवनाची सार्थकता आहे. किती सफलता मिळवा, पैसा, आदला, मुलं बाळ, असं आत बसून पूर्णत्वाची अनुभूती पूर्ण वस्तूच्या प्राप्तीत आहे. आणि म्हणून गुरुजनांच्या कृपेशिवाय हे प्राप्त होऊ नये. अशा तऱ्हेनं जागृत स्वप्न सुषुप्तीचे अनुभवित असताना भावात्मक जागृत आणि स्वप्न अवस्था, अभावात्मक सुषुप्ती अवस्था, पण त्याच्या मागे चौथी अवस्था त्या म्हणतात तुरी अवस्था. मग चतुर्थीचा अवस्था काय? साबुदाण्याची खिचडी नव्हे, साबुदाण्याचे वडे, ही चौथी अवस्था ती आहे खऱ्या अर्थाने. आणि मग गणपतीला जे म्हटलं आहे की जेथून तिने उत्पन्न तो हा गजानन, तेव्हा समजते इथपर्यंत आणलं. आता हे समजा जाणलं तर काय होतं, नाही जाणलं तर काय होईल, इथे हा विभाग संपतो. मग अत्यंत सोपा विषय करून सांगणारे गोष्टी रूपाने, आम्हाला गोष्टी फार आवडतात म्हणून ते पुढे. आता एवढं आपण वाचून थांबूया. इह चेद वेदित अथ सत्यमस्ती न चेदिहा वेदीन महती विनष्टी भूतेषु भूतेषु विचित्य धीराः प्रीत्यास्मान् लोकात् अमृता भवन्ति. ऋषी या ठिकाणी सांगत आहे की बेटा, कोणाला प्रेमाने सांगत की इह म्हणजे अस्मिन शरीरे, या मनुष्य देहात असताना, कारण बाकीच्याला कोणाला हा अधिकार नाही. पशुपक्षी, राक्षस, देवतांना आपण भाग्यवान आहो हे ऐकायला मिळालं की ह्या जन्मात, मनुष्य जन्मात आलं असतानाच हे स्वरूप आहे तसं जाणून घेतलं शास्त्र आणि गुरु उपदेशत तर अथ सत्यम असते. तर जीवनाची परिपूर्णता आहे, सार्थकता आहे, कृतकृत्यता आहे. म्हणजे जीवनाचं चीज आहे आपल्या सर्व शब्दात सांगत म्हणजे सत्य असती. आणि समजा नाही जर जाणलं न इह अवेदित, जो कोणी जाणत नाही त्याला चेत महती विनष्टी, महान हानी करतो तो आपले, करता है जीवन की हानी. और संतों ने गाई कहाणी असंच आहे. कसं जाणून? भूतेश उघड्या डोळ्याने. यानंतर ओपन आहे मेडिटेशन. नुसतं तुम्हाला पाण्याचं दर्शन घेण्यासाठी लाटेला विरघून टाकण्याची आवश्यकता नाही. लाट असताना देखील लक्ष ठेवा पाण्याकडे. सोन्याचे अलंकार वेगवेगळे असू शकतात, काही भांगडी आहे, चेन आहे, इयरिंग आहे, पण तुम्हाला जर पाहायचं असेल तर दृष्टी कसली असली पाहिजे, हे सोनं आहे. तसं हे या पडद्यावर चाललं आहे. निरनिराळ्या प्रकारचे प्राणी मात्र आहे, कुत्रा आहे, मंत्र आहे सगळ्यामध्ये, पण त्याच्यामध्ये जिवंतपण आहे म्हणून ते आहे. मी सुद्धा तुमच्याशी बोलू शकतो, मी जिवंत आहे म्हणून. तुम्ही ऐकू शकता, माना हलवता किंवा नाही हलवत किंवा झोपता, जिवंत आहे म्हणून. हे असं सगळ्याच्या अंतरे मी एक ज्योत आहे जे माझ्या भूतेषु भूते मदात्मा सर्वभूतात्मा तस्मै श्री गुरवी नमः. असं जाणून तरच अस्मान लोकात प्रेत्य अमृता भवन्ति. प्रेत्या अस्मान लोकात, अस्मान लोकात म्हणजे ह्या शमोजीच्या स्तरावर असताना देखील माणूस त्याच्याशी तादात्म्य सोडून आपलं स्वरूप आचरण वेगळं आहे आणि वेगळं असायला वेगळं आहे. म्हणून त्या म्हणतात अलख निरंजन. अलख म्हणजे अलग आहे, निरंजन वस्तू, त्याला निरंजनाला जमस. अमृता भवन्ति म्हणजे अमृत धर्मा भवन्ति. कुठे? यात देही आणि यात डोळा. गीतेच्या 5व्या अध्यायात आहे इहैव तेर्जित सर्गः येषां साम्ये स्थितं मनः निर्दोषमि समं ब्रह्म तस्मात् ब्रह्मणि ते स्थितः. इह एव अस्मिन् शरीरे अस्मिन् लोके. वाटणं का पाहू, मुक्ती बिक्ती नंतर बघू, तर अजून 10-15 मिनिटं वेळ आहे ना, काही सांगतात नाही. खबर नहीं पल की हे रामा बात करे कल की. दुसरे पल की खबर नाही आणि काय गप्पा करतो तू. म्हणून यह शब्द फार मोठा. आत्ता हिअर अँड नाऊ गुरुदेव म्हणायचे की इथे बसन बस स्वतःला.
मग मेडिटेशन हा अर्थ काय? एका वाक्यात सेल्फ इंटरव्ह्यू इज मेडिटेशन. स्वतःचाच इंटरव्ह्यू. मी कोण आहे, कोणाच्या दृष्टीने नव्हे. आणि असं करून जर जाणत असेल तर हा खरंच दुर्लभ आहे मनुष्य जन्म. विवेक चळवळीत म्हटलं की 3 गोष्टी दुर्लभ आहे: मनुष्यत्वम, मुमुक्षुत्वम आणि महापुरुष संश्रय. किती तुम्ही इंडिपेंडंट प्रयत्न करा, तुम्हाला हा अनुभव येणार नाही. शास्त्रज्ञोपी स्वातंत्र्येनं ब्रह्मज्ञानान्वेषणम न कुर्यात, आपले भाष्यकारांनी म्हटलं. मोठा शास्त्री होईल तो पंडित होईल, पण त्याला जर अनुभव घ्यायचा असेल तर जाणतेने गुरु भजी दे, तेने कृतकार्य होई दे. जैसे मूळ सिंचने सहजे, शाखा पल्लव संतोषती. झाड जर टवटवीत असेल तर पाणी कुठे दिलं पाहिजे? वर, पानावर, फांद्यावर. मरून जाईल सकळ दिवस म्हणून एक समजून घेतलं पाहिजे. आणि मग समजून आपणच त्याच्यात गुरुजन तुम्हाला निर्देशन करेल, पण अनुभूती ज्याची त्याने घेतली पाहिजे. अनुभूती घेतल्यानंतर बोलूनही दाखवता येत नाही. मला अनुभव आला म्हटलं तर गडबड, नाही आला म्हटलं तर तडतड. इथेच उघड्या डोळ्याने अस्मान लोकात प्रेत्य अमृता भवंती. म्हणून त्या मुक्ताबाईंनी चांगदेवाला छान उपदेश केला आहे. आला होता त्यांनी, बाकीचं सगळं होतं. 14 विद्या, 64 कला, योग म्हणजे भरपूर सिद्धी झाली होती, पण खाली होत. आणि सगळा उपदेश घेतल्यानंतर ज्ञानेश्वर माऊली म्हणते की हिच्यापासून उपदेश घे, ही तयार आहे मुक्ताबाई. आणि तिथे सांगते चांगदेवा एकची धागा, नानापरी कपडे, धोतर आणि लुगडे, जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे. आता काय सांगू तुम्हाला, अशी दृष्टी होती त्याची. ब्रह्म म्हणजे पाहायचं नाही, कुठतरी दिसलं मला ब्रह्म. आजकाल ब्रह्म दिसतो, खालून वर जातं, तो ब्रह्म नव्हे, तो भ्रम आहे. ते गॅस्ट्रिक ट्रबलनी सुद्धा होऊ शकते एखाद्यास. काहीतरी कल्पना करतात. आजकाल मला डोळ्यात न तत्र चक्षुर गच्छती, तर लगेच सांगायचं. त्याने हे परिषद नाही ऐकलं त्याच्या बरोबर होऊ शकते. एकदा शास्त्र ऐकलं तर भलत्या ठिकाणी वाहून जात. समजलं? आता हे झाल्यानंतर ऋषीला आणखी खूप करून आली तुमची आमची, की लोकांनी डेमॉन्स्ट्रेशन केल्याशिवाय समजणार नाही. म्हणून आता उदाहरण देऊन सांगत आहे की हे जे तुम्हाला तत्त्वज्ञान सांगितलं एक गोष्टी रूपाने. मग आजकाल यक्ष प्रश्न म्हणतात ना, तो यक्ष प्रश्न याच्यात सोडवला आहे. तो आपण उद्या आणि परवाचे घेऊ. धन्यवाद देतो 10 मिनिटं जास्त दिल्याबाबत. आता सहना होतो म्हणून याला विराम द्या. ओम सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.